नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पोलीस भरती टार्गेट 2026 या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत IMP 50 महाराष्ट्र भूगोल या विषयाचे पोलीस भरतीमध्ये विचारलेले PYQ. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? पर्याय 1 आहे पुणे, पर्याय 2 आहे अहमदनगर, पर्याय 3 आहे नांदेड आणि पर्याय 4 आहे नाशिक. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 अहमदनगर याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न दुसरा आहे मित्रांनो, महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती आहे? पर्याय क्रमांक 1 आहे पुणे, पर्याय 2 आहे मुंबई, पर्याय 3 आहे अमरावती, पर्याय 4 आहे छत्रपती संभाजीनगर. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 मुंबई. मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे. प्रश्न तिसरा, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? पर्याय क्रमांक 1 आहे गंगा, पर्याय 2 आहे गोदावरी, पर्याय 3 आहे कृष्णा आणि पर्याय 4 आहे भीमा. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो गोदावरी. गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. प्रश्न चौथा आहे मित्रांनो, कोकण किनारपट्टी कोणत्या समुद्रालगत आहे? पर्याय 1 आहे अरबी समुद्र, पर्याय 2 आहे पॅसिफिक समुद्र, पर्याय 3 आहे अंदमान समुद्र आणि पर्याय 4 आहे भूमध्य समुद्र. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो अरबी समुद्र, पर्याय क्रमांक 1. प्रश्न पाचवा, सह्याद्री पर्वतरांगेला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते? पर्याय 1 आहे विंध्य, पर्याय 2 आहे सातपुडा, पर्याय 3 आहे अरवली आणि पर्याय 4 आहे पश्चिम घाट. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पश्चिम घाट. सह्याद्री पर्वताला पश्चिम घाट म्हणून ओळखले जाते. प्रश्न सहावा आहे, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? पर्याय 1 आहे धूपगड, पर्याय 2 आहे सह्याद्री, पर्याय 3 आहे सातपुडा आणि पर्याय 4 आहे कळसुबाई. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो कळसुबाई, पर्याय क्रमांक 4. या शिखराची उंची आहे मित्रांनो 1646 मीटर. प्रश्न सातवा, कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय 1 आहे अहिल्यानगर, पर्याय 2 आहे मुंबई, पर्याय 3 आहे मनमाड आणि पर्याय 4 आहे ठाणे. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 अहिल्यानगर. प्रश्न आठवा, तापी नदी कोणत्या समुद्राला मिळते? पर्याय 1 आहे भूमध्य समुद्र, पर्याय 2 आहे अरबी समुद्र, पर्याय 3 आहे बंगालचा उपसागर आणि पर्याय 4 आहे पॅसिफिक महासागर. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो अरबी समुद्र. प्रश्न 9वा, महाराष्ट्रातील कृष्णा नदीचा उगम कुठे होतो? पर्याय क्रमांक 1 त्र्यंबकेश्वर, पर्याय क्रमांक 2 महाबळेश्वर, पर्याय 3 मुलताई आणि पर्याय क्रमांक 4 अमरकंटक. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 महाबळेश्वर. प्रश्न 10वा आहे मित्रांनो, विदर्भ प्रदेशातील प्रमुख नदी कोणती? पर्याय क्रमांक 1 आहे वैनगंगा, पर्याय 2 आहे गंगा, पर्याय 3 आहे भीमा आणि पर्याय 4 आहे नर्मदा. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 विदर्भ प्रदेशातील प्रमुख नदी आहे वैनगंगा. पुढचा प्रश्न क्रमांक 11 आहे मित्रांनो, सर्वात मोठे धरण कोणते? पर्याय क्रमांक 1 आहे जायकवाडी, पर्याय क्रमांक 2 आहे कोयना धरण, पर्याय क्रमांक 3 आहे मुळा धरण आणि पर्याय क्रमांक 4 आहे येलदरी धरण. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 कोयना धरण. प्रश्न 12वा, कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय 1 आहे सांगली, पर्याय 2 आहे कोल्हापूर, पर्याय 3 आहे सातारा, पर्याय 4 आहे सोलापूर. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 सातारा. कोयना धरण सातारा जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न क्रमांक 13 आहे, महाराष्ट्रातील काळी माती कोणत्या पिकासाठी उपयुक्त आहे? पर्याय क्रमांक 1 आहे केळी, पर्याय क्रमांक 2 आहे ऊस, पर्याय क्रमांक 3 आहे कापूस आणि पर्याय क्रमांक 4 आहे हळद. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 कापूस. प्रश्न 14वा,
महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो? पर्याय क्रमांक 1 आहे उत्तर महाराष्ट्र, पर्याय 2 आहे मराठवाडा, पर्याय 3 आहे कोकण, पर्याय 4 आहे विदर्भ. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो कोकण. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 15 आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? पर्याय क्रमांक 1 आहे नागपूर, पर्याय 2 आहे गोंदिया, पर्याय 3 आहे चंद्रपूर आणि पर्याय 4 आहे गडचिरोली. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 चंद्रपूर. ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूरमध्ये आहे. नागपूरमध्ये मित्रांनो पेंच राष्ट्रीय उद्यान, पेंच व्याघ्र प्रकल्प असलेला आपल्याला पाहायला मिळतो. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्रातील सर्वात मोठा साखर उत्पादक भाग कोणता? पर्याय 1 आहे कोकण, पर्याय 2 आहे विदर्भ, पर्याय 3 आहे पश्चिम महाराष्ट्र आणि पर्याय 4 आहे मराठवाडा. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 पश्चिम महाराष्ट्र. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त साखर उत्पादन केले जाते. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 17 आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठे बंदर कोणते आहे? पर्याय क्रमांक 1 आहे मुंबई, पर्याय 2 आहे दाभोळ, पर्याय 3 आहे रायगड आणि पर्याय 4 आहे रत्नागिरी. तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे बंदर मुंबई आहे मित्रांनो. पर्याय क्रमांक 1 याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न पुढील, प्रश्न क्रमांक 18, कोकण रेल्वे कोणत्या भागातून जाते? पर्याय 1 आहे विदर्भ, पर्याय 2 आहे कोकण, पर्याय 3 आहे खानदेश आणि पर्याय क्रमांक 4 आहे मराठवाडा. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 कोकण. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 19 आहे मित्रांनो महाराष्ट्रातील धान्य कोठार म्हणून कोणता भाग ओळखला जातो? पर्याय 1 आहे विदर्भ, पर्याय 2 आहे कोकण, पर्याय 3 आहे खानदेश आणि पर्याय 4 आहे महाराष्ट्रात. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 खानदेश. खानदेश या भागाला धान्याचे कोठार म्हणून ओळखतात. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 20 आहे भीमा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? पर्याय क्रमांक 1 आहे कोयना, पर्याय क्रमांक 2 आहे कृष्णा, पर्याय 3 आहे गोदावरी आणि पर्याय 4 आहे प्रवरा. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 कृष्णा. भीमा नदी कृष्णा नदीची उपनदी आहे आणि कृष्णा आणि कोयना संगम आपल्याला कराड येथे झालेला पाहायला मिळतो. कृष्णा कोयना संगमावर आपल्याला यशवंतराव चव्हाण यांची समाधी आहे दिसून येते. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 21, महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता? पर्याय क्रमांक 1 मुंबई उपनगर, पर्याय 2 आहे मुंबई शहर, पर्याय 3 आहे पुणे आणि पर्याय 4 आहे अहिल्यानगर. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 मुंबई शहर. याचं क्षेत्रफळ आहे मित्रांनो 147 चौरस किलोमीटर आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे मित्रांनो अहिल्यानगर. अहिल्यानगरचं क्षेत्रफळ आहे मित्रांनो 17,048 चौरस किलोमीटर. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 22, महाराष्ट्रातील प्रमुख खनिज कोणते? पर्याय 1 आहे सोने, पर्याय 2 आहे चांदी, पर्याय 3 आहे हिरे आणि पर्याय 4 आहे मॅंगनीज. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 मॅंगनीज. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 23, सह्याद्री पर्वतरांग कोणत्या दिशेने पसरलेली आहे? पर्याय क्रमांक 1 आहे पूर्व पश्चिम, पर्याय 2 आहे उत्तर पूर्व, पर्याय 3 आहे दक्षिण उत्तर, पर्याय 4 आहे दक्षिण पश्चिम. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो दक्षिण उत्तर. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 24, लोणार सरोवर कशामुळे तयार झाले आहे? पर्याय क्रमांक 1 आहे भूकंप, पर्याय 2 आहे ज्वालामुखी, पर्याय 3 आहे उल्कापात आणि पर्याय 4 आहे धूमकेतू. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 उल्कापात. लोणार सरोवर उल्कापातामुळे तयार झालेलं आहे मित्रांनो. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 25, महाराष्ट्रातील प्रमुख पठार कोणते? पर्याय 1 आहे तिबेटचे पठार, पर्याय 2 आहे पामीरचे पठार, पर्याय 3 आहे दख्खनचे पठार आणि पर्याय 4 आहे मालवा पठार. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 दख्खनचे पठार. दख्खनचे पठार हे महाराष्ट्रातील प्रमुख पठार आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 26, पेंच राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक 1 आहे चंद्रपूर, पर्याय 2 आहे नागपूर, पर्याय 3 आहे गोंदिया, पर्याय 4 आहे गडचिरोली. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 नागपूर. पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न,
प्रश्न क्रमांक 27. गिरणा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? पर्याय क्रमांक 1 आहे पूर्णा, पर्याय 2 आहे नर्मदा, पर्याय 3 आहे तापी आणि पर्याय क्रमांक 4 आहे गोदावरी. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, गिरणा नदी ही तापी नदीची उपनदी आहे. पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 28. महाराष्ट्रातील प्रमुख तेल शुद्धीकरण प्रकल्प कुठे आहे? पर्याय क्रमांक 1 आहे पुणे, पर्याय क्रमांक 2 आहे नागपूर, पर्याय 3 आहे मुंबई आणि पर्याय क्रमांक 4 आहे नाशिक. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 मुंबई. महाराष्ट्रातील प्रमुख तेल शुद्धीकरण प्रकल्प मुंबईमध्ये असलेला पाहायला मिळतो मित्रांनो. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 29. महाराष्ट्रातील सर्वात मोठा औद्योगिक पट्टा कोणता? पर्याय 1 आहे मुंबई पुणे, पर्याय 2 आहे नागपूर अमरावती, पर्याय 3 आहे पुणे नाशिक, पर्याय 4 आहे संभाजीनगर आणि जालना. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो मुंबई आणि पुणे. मुंबई आणि पुण्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर औद्योगिक क्षेत्र पाहायला मिळून येते मित्रांनो. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30. वारणा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? पर्याय क्रमांक 1 आहे गोदावरी, पर्याय क्रमांक 2 आहे भीमा, पर्याय क्रमांक 3 आहे कृष्णा आणि पर्याय क्रमांक 4 आहे तापी. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 कृष्णा. वारणा ही कृष्णा नदीची उपनदी आहे मित्रांनो. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 31. भीमा नदीचा उगम कुठे होतो? पर्याय क्रमांक 1 आहे भीमाशंकर, पर्याय क्रमांक 2 आहे महाबळेश्वर, पर्याय क्रमांक 3 आहे त्र्यंबकेश्वर आणि पर्याय क्रमांक 4 आहे मुलताई. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 भीमाशंकर. भीमाशंकर येथे भीमा नदीचा उगम झालेला आहे मित्रांनो. महाबळेश्वर येथे आपल्याला कृष्णा नदीचा उगम झालेला पाहायला मिळतो मित्रांनो आणि त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीचा उगम झालेला आहे मित्रांनो आणि मुलताई येथे तापी नदीचा उगम झालेला आहे, जे ठिकाण मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे मित्रांनो. प्रश्न पुढील बघूया. प्रश्न क्रमांक 32. सर्वात कमी पाऊस कोणत्या विभागामध्ये पडतो? पर्याय 1 आहे खानदेश, पर्याय 2 आहे कोकण, पर्याय 3 आहे मराठवाडा आणि पर्याय 4 आहे उत्तर महाराष्ट्र. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 मराठवाडा. मराठवाड्यात आपल्याला सर्वात कमी पाऊस पडत असतो मित्रांनो. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 33. महाराष्ट्रातील सर्वात कोरडा भाग कोणता? पर्याय क्रमांक 1 आहे पूर्व विदर्भ, पर्याय 2 आहे कोकण, पर्याय 3 आहे खानदेश आणि पर्याय 4 आहे मराठवाडा. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 मराठवाडा. पुढील प्रश्न बघूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 34. महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगल असलेला जिल्हा कोणता? पर्याय क्रमांक 1 आहे चंद्रपूर, पर्याय 2 आहे गडचिरोली, पर्याय 3 आहे भंडारा आणि पर्याय 4 आहे गोंदिया. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 गडचिरोली. गडचिरोलीच्या पाठीमागे आपल्याला चंद्रपूर जिल्ह्याचा नंबर असलेला पाहायला मिळतो मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 35. नागपूर कशासाठी प्रसिद्ध आहे? पर्याय 1 आहे केळी, पर्याय 2 आहे चिकू, पर्याय 3 आहे मोसंबी आणि पर्याय 4 आहे संत्री. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 संत्री. केळीसाठी जळगाव जिल्हा आघाडीवर असलेला पाहायला मिळतो मित्रांनो आणि चिकूच्या बाबतीत घोलवडचे चिकू प्रसिद्ध आहेत. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 36. नाशिक कशासाठी प्रसिद्ध आहे? पर्याय क्रमांक 1 आहे हळद, पर्याय 2 आहे ऊस, पर्याय 3 आहे द्राक्षे आणि पर्याय क्रमांक 4 आहे आंबा. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 द्राक्षे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 37. कोल्हापूर कशासाठी प्रसिद्ध आहे? पर्याय क्रमांक 1 चादर, पर्याय क्रमांक 2 पैठणी, पर्याय 3 चप्पल आणि पर्याय 4 आहे आंबे. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 कोल्हापुरी चप्पल खूप प्रसिद्ध आहे मित्रांनो. सोलापूरच्या चादरी प्रसिद्ध आहेत मित्रांनो. प्रश्न क्रमांक 38. रायगड जिल्हा कोणत्या प्रकारात येतो? पर्याय 1 आहे वाळवंट, पर्याय 2 आहे किनारपट्टी, पर्याय 3 आहे पठार आणि पर्याय 4 आहे डोंगराळ. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 किनारपट्टी. रायगड जिल्ह्याला अरबी समुद्राची किनारपट्टी लागलेली पाहायला मिळते मित्रांनो. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 39. सह्याद्री पर्वतरांगेला इंग्रजीत काय म्हणतात?
पर्याय क्रमांक 1 आहे वेस्टर्न घाट्स, पर्याय 2 आहे ईस्टर्न घाट्स, पर्याय 3 आहे विंध्य आणि पर्याय 4 आहे हिमालय. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 वेस्टर्न घाट्स. सह्याद्री पर्वताला इंग्रजीमध्ये वेस्टर्न घाट्स म्हणतात, तर मराठीमध्ये पश्चिम घाट असे म्हणतात. पुढचा प्रश्न क्रमांक 40. सातपुडा पर्वतरांग महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे? पर्याय क्रमांक 1 आहे पश्चिम, पर्याय 2 आहे उत्तर, पर्याय 3 आहे दक्षिण आणि पर्याय 4 आहे पूर्व. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 सातपुडा पर्वतरांग महाराष्ट्राच्या उत्तर भागामध्ये असलेली पाहायला मिळते. पुढील प्रश्न क्रमांक 41. विदर्भ प्रदेश महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे? पर्याय क्रमांक 1 आहे उत्तर, पर्याय 2 आहे दक्षिण, पर्याय 3 आहे पश्चिम आणि पर्याय 4 आहे पूर्व. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4. विदर्भ आपल्याला महाराष्ट्राच्या पूर्व दिशेला असलेला पाहायला मिळतो मित्रांनो. पुढचा प्रश्न क्रमांक 42. कोकण प्रदेश कुठे आहे? पर्याय 1 आहे पूर्व किनारा, पर्याय 2 आहे पश्चिम किनारा, पर्याय 3 आहे दक्षिण किनारा आणि पर्याय 4 आहे उत्तर किनारा. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 पश्चिम किनारा. पुढील प्रश्न क्रमांक 43. उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? पर्याय क्रमांक 1 आहे कृष्णा, पर्याय 2 आहे कोयना, पर्याय 3 आहे भीमा आणि पर्याय 4 आहे भामा. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 भीमा. उजनी धरण भीमा नदीवर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 44. महाराष्ट्रातील पर्जन्यमानात सर्वाधिक असमानता कोणत्या कारणामुळे दिसते? पर्याय क्रमांक 1 आहे नद्या, पर्याय 2 आहेत पर्वतरांगा, पर्याय 3 आहे हवामान आणि पर्याय 4 आहे शेती. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्वतरांगा. पुढील प्रश्न क्रमांक 45. खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागरास मिळते? पर्याय क्रमांक 1 आहे तापी, पर्याय 2 आहे नर्मदा, पर्याय 3 आहे गोदावरी आणि पर्याय 4 आहे पेरियार. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 गोदावरी. गोदावरी नदी बंगालच्या उपसागराला मिळते मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 46. जांभी मृदा कुठे आढळते? पर्याय क्रमांक 1 आहे कोकण, पर्याय क्रमांक 2 आहे मराठवाडा, पर्याय 3 आहे विदर्भ आणि पर्याय 4 आहे खानदेश. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो कोकण. कारण ज्या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडतो त्या ठिकाणी जांभी मृदा आढळून येते. कोकणातील फक्त 2 जिल्ह्यामध्ये आपल्याला जांभी मृदा आढळून येते, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 47. सह्याद्री पर्वतरांगामुळे कोकण भागात जास्त पाऊस पडतो याचे मुख्य कारण काय आहे? पर्याय क्रमांक 1 आहे पर्वतीय पाऊस, पर्याय 2 आहे समुद्रजवळ आहे, पर्याय 3 आहे आडव्या पर्वतरांगा आणि पर्याय 4 आहे यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्वतीय पाऊस. पर्वतीय पावसामुळे कोकणामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. प्रश्न 49 आहे मित्रांनो महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत? पर्याय 1 आहे 34, पर्याय 2 आहे 30, पर्याय 3 आहे 35, पर्याय 4 आहे 36. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 36. 50वा आणि शेवटचा प्रश्न मित्रांनो. भारताची राजधानी कोणती आहे? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करायचं आहे मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढील पार्ट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया नवीन व्हिडिओ.